माझं नाव शीतल इंगळे. मी सध्या अमेरिकेत राहते. मी बाबांकडे गेल्या 10 वर्षांपासून जोडलेली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा बाबांकडे आले तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक खूप कठीण कालावधी चालू होता. तो कसा हाताळायचा हेही मला कळत नव्हतं. मी त्यावेळेला फक्त बाबांच्या समोर बसून रडले होते, मनमोकळेपणाने रडले होते. मला काहीही शब्द फुटत नव्हते, पण अगदी काही शब्द न बोलताही बाबांनी माझ्या मनातले सगळे काही जाणून घेतले. त्या काळामध्ये माझ्या मॅरिड लाईफमध्ये लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असल्यामुळे आमच्यामध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग्स होत होते आणि मला इथे यायचे काही मार्गही मोकळे होत नव्हते. नाही मला जॉब ट्रान्सफर मिळत होती, नाही मला इथे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळत होतं. पण अगदी बाबांच्या मार्गावरती आल्यावरती अगदी 15 ते 20 दिवसांच्या काळांतरानेच मला इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं. तेही कुठलीही एंट्रन्स एक्झाम न देता. आणि माझा हस्बंड ज्या शहरामध्ये होता त्या शहरामध्येच मला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं, जेणेकरून माझा प्रथम प्रश्न सुटला होता की आम्ही एकत्र राहू शकलो होतो लग्नानंतर. इथे आल्याच्या नंतर खूप चॅलेंजेस होते. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट्स होती, बट ते चॅलेंजेस सोपे नव्हते. बट बाबा सोबत असल्यामुळे त्यांनी मला ती शक्तीही दिली आणि त्यांनी मला ती बुद्धीही तशी दिली त्या चॅलेंजेसला सामोऱ्या जायला. त्या चॅलेंजेसमधून जाताना बाबांशी माझं नातं अजून मजबूत होत गेलं. माझी श्रद्धा त्यांच्यावरती खूप वाढत गेली आणि मी बाबांशी अगदी 24 तास गप्पा मारू लागले, जणू काही आम्ही खूप बेस्ट फ्रेंड्स आहोत. अशी करत करत माझी बाबांच्या मार्गामध्ये श्रद्धा वाढू लागली. असे कालांतराने असा 1 वर्ष गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा माझं शिक्षण पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा मी सहज एकदा बाबांशी गप्पा मारत असताना त्यांना मला कशी नोकरी हवी हे मी त्यांना सांगत होते. मी ते सहजपणे बोलून विसरूनही गेले, पण बाबा ते विसरले नाही. मला जी फर्स्ट नोकरी मिळाली अमेरिकेमध्ये ती जशी मी विचार करून त्यांना कल्पने सांगितली होती की मला अशा प्रकारे काम हवं आहे, अशा प्रकारची कंपनी हवी आहे, ती अगदी तशीच्या तशीच मला मिळाली. मला एकदम आश्चर्यचकित वाटलं की बाबांनी ती मी सहजपणे बोललेली गोष्ट लक्षात ठेवून मला तसंच सगळं करून दिलं. असे काही छोट्या छोट्या अनुभव येऊ लागले. हळूहळू काळांतराने आम्हाला इथे वाटलं की आम्हाला इथे एक स्थायिक घर घ्यायचं आहे. जेव्हा घर घ्यायची प्रोसेस सुरू झाली माझे पेशन्स तर फार संपत होते आणि मला वाटलं की कदाचित माझं घर कधी होणारही नाही. पण त्या प्रोसेसनंतर मला कळलं की बाबांनी माझ्यासाठी काहीतरी मोठी आणि विशेष योजना आधीच करून ठेवली होती. त्यांनी दिलेले घर अगदी आमच्या सर्व इच्छा आणि कल्पनेनुसारच होते. घर शोधण्याची संपूर्ण प्रक्रिया, किंमत, दिशा सर्व बाबांनी आधीच आमच्यासाठी ठरवून ठेवलं होतं. अगदीच ते नाही तर आमचे नेबर्स कोण असतील हेही बाबांनी आधीच डिसाईड करून ठेवलं होतं. मी नेहमी म्हणते की हे घर बाबांचे आणि मी त्या घरामध्ये राहते आणि ह्याचे अनुभव मला रोजही या घरामध्ये होतात. माझे जीवन बाबांनी एक अनोखी पद्धतीने काळजीपूर्वक डिझाईन केलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांची सदैव थँकफुल आहे. बरं, हे तर सर्व मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, बट ह्याच्या व्यतिरिक्त बाबांनी माझी एक स्पिरिच्युअल ग्रोथ खूप केलेली आहे आणि त्या स्पिरिच्युअल ग्रोथ बरोबर माझ्या विचारांची, माझ्या वागणुकीचीही ग्रोथ खूप झालेली आहे. जी लोक मला 10 वर्षाआधी ओळखायचे त्यांना आता खूप आश्चर्य वाटतं माझे विचार, माझे वागणं जे एकदम कायापलट झालेले आहे. त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की एवढा कायापलट झाला आहे म्हणून. आणि हे सगळं फक्त आणि फक्त बाबांमुळे पॉसिबल आहे. त्यांनी मला प्रत्येक एक छोटी आणि मोठी गोष्ट त्यांनी मला शिकवली आहे. कसं धीर धरायचं आहे, कशी श्रद्धा ठेवायची, कसे पेशन्स ठेवायचे, हे सगळं मला बाबांनी शिकवलेलं आहे. मला सगळ्यात जास्त घर, शिक्षण, नोकरी हे तर सगळं आहे, बट सगळ्यात मोठी गोष्ट जी बाबांनी मला दिली आहे किंवा जी माझ्यामध्ये घडवून आणलेली आहे ती आहे माझी स्पिरिच्युअल जर्नी. आज ज्या प्रकारे मी विचार करते, ज्या पद्धतीने भक्ती करते, ती सगळं बाबांमुळे पॉसिबल झालेलं आहे. आणि हे सगळं करताना मला एक अनुभवलं की बाबांना फक्त आणि निस्वार्थ श्रद्धा आणि धीर असं आवश्यक होतं आणि तेही कसं करायचं त्यांनीच मला शिकवलं आहे. बाबा माझे मार्गदर्शक आहे आणि माझा जीवनातला सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टमही आहे. आणि मी सदैव प्रार्थना करताना त्यांना नेहमी हे सांगते की आम्हा सर्वांवरती तुमचा आशीर्वाद जन्मोजन्म असू दे. अगदी प्रत्येक स्वरूपामध्ये तुम्ही आमच्या जन्मोजन्मी आम्हाला आशीर्वाद द्या.
बाबांचा अनुभव संपवताना 2 ओळी त्यांच्यासाठी म्हणते. गुरु, तूच जीवनाचा खरा आधार, तुझ्याशिवाय या प्रवासात नाही कोणताही आधार. थँक्यू बाबा.